दाराआड चर्चा। राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात पॅचअप। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून दोन गट निर्माण झाले आहेत। लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक दोन्ही गटांनी परस्पर विरोधात आणि विरोधी आघाडीतून लढवली। आता दोन्ही गट एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत। मागील काही दिवसात दोन्ही गटातील नेत्यांच्या बैठका पार पडल्या आहेत, तर दुसरीकडे राज्यसभेत मोठी घडामोड घडली आहे। त्यावरून दोन्ही गट एकत्र येणार का याची चर्चा सुरू झाली आहे। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली। या चर्चेनंतर दोन्ही गटात जवळीक वाढत असल्याचे म्हटले जात आहे। तर विधिमंडळाच्या अधिवेशनात दोन्ही गटाच्या आमदारांमध्ये हास्य विनोद गप्पा चर्चा सुरू असतात। शरद पवार गटाचे आमदार हे अजित पवार आणि त्यांच्या मंत्र्यांकडे कामे घेऊन जातात आणि मंजुरी मिळवत असल्याचे समोर आले आहे। त्यातून या दोन्ही गटात जवळीक असल्याचे दिसून येत आहे। राज्यसभेत मोठी घडामोड। राज्यात या घडामोडी सुरू असताना दुसरीकडे संसदेतील राज्यसभेत मोठी घडामोड घडली आहे। राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून राज्यसभेतील परस्परांच्या सदस्यांना अपात्र ठरवण्याची मागणी करणाऱ्या याचिका कुठलीही कारवाई न करता निकाली काढण्यात आल्याचं राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी जाहीर केलं। या याचिकांच्या संबंधात पुढे कोणतीही कारवाई करू नये अशी विनंती करणाऱ्या याचिका आपल्याला शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडून 3 फेब्रुवारी 2025 रोजी प्राप्त झाल्या। शिवसेनेच्या दोन्ही गटात ठसन, राष्ट्रवादीत जवळीक। विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये शिवसेना ठाकरे आणि शिंदे गटाच्या आमदारांमध्ये ठसन नसल्याचे दिसून आले आहे। या दोन्ही गटाचे आमदार एकमेकांविरोधात आक्रमक होतात, मात्र राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात असे काही होत नाही। त्यांच्यात एकोपा सुसंवाद असल्याचे दिसून येते। शिवसेनेचे दोन्ही गटाच्या नेत्यांमध्ये जी कटुता दिसते ती राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये दिसत नाही। जर तुम्ही अजूनही YouTube चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा।